हे सगळे इंजिनियर वैष्णवीची बॅग रिपेअर करतायत. गाईज आमची ट्रेन खूप लेट झाली आहे आणि आम्ही एक्सपेक्ट करत होतो की सकाळी 10ला जाणार, पण दुपारचे 4 वाजत आलेत पण अजून आम्ही गेलेलो नाही आहे. काय करायचं? कमेंट्स मध्ये सांगा काय करायचं. कॅन आय हॅव युअर अटेन्शन? पायथन काढतात बाळा. असलं काय नसते. टॉस ग्लासेस असतात एकदम. कोणाचं लग्न? कोणाचं लग्न? फेक गाइस, विटामिन ई एंटरटेनमेंट. तिला बारकीला घे वरती. कोण काढायचं? काय ग? गोळ्या खातानाची रिॲक्शन बघा. बॉडी पाणी दमानं जाशाल. हे पक्के जुगारी वाटतायत. हे रोजचा अड्ड्यावरचा डाव मांडत आहे जुई कुलकर्णी. फुल तयारी. तुला ते बघ. नाटकी करते नुसती नाटक. जादूचा प्रयोग चालू आहे. म्हणजे कोणता नंबर येईल असंच टाइमपास करायला बघायचं नाही. ओ मैं तो तेरी हाँ तेरी हो गई सजना मेरा ना 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 ना. झालं की जा. दत्ता गर्ल्स, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तोंड दाखवायला तयार नाही. गुड मॉर्निंग. गुड. तिची ब्रँड अँबॅसिडर कॅटरीनाने विकीनं दत्तक घेतल्या मला. सेकंड डे आवरून फ्रेश होऊन एकदम आवरून म्हणजे फक्त बिना आंघोळीचं. चकामका सांगायची गरज आहे. सांगायची गरज आहे. कालपासून सांगायला लागलाय. रेल्वेच्या एनर्जी आफ्टर 4 काय दिलं तुला? अँटीबॉडीज अँटीबायोटिक. अँटीबायोटिक. ओके ओके. 4 सलाईन. 4 हत्तीचं बळ ना खायला पाहिजे असलं की असं 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 करते. आणि आम्हाला काल रात्री जेवण मिळालेलं नाही आहे. मला पण भूक लागली. ऋतुजा खाना देऊ काय गईला? धप्पाटे ते 2. I am operator. I am DJ operator. झपू बच्चा. मोठं लावणार माझ्या आता तिला की मी मोठं लावणार काय पण होणार. स्ट्रगल इज रियल स्ट्रगल. थोड़ी सी दारू मेरे अंदर आ गई. सलाईन मेरे अंदर आ गई. आमचं गाणं ऋतुजा. चित्रकार आलेत आपल्यामध्ये. कॅसल काढलेला आहे त्यांनी. छोटा डॉन झोपलाय ना.
गाईज हीच ती चष्मा घालून झोपलेली. आता फक्त खायला उठलेली बाकी काही नाही. परत जाऊन गरीबों को खाना भी नाही दे रहे. तुला सांगितले गरीब एवढा घरातलं खायला एवढं वरती जरा मला काहीच नाही दिलं. असं पहिल्यांदा झालं की न काय तर संपवले. फ्रेंड बरोबर जेवायला लागले एका ताटात. आमचे अहो भाग्य. हे आहे शामलीचे डॉक्टर शामली यांच्या स्वतःच्या गोळ्या आहेत या, ज्या त्यांचा मोठा टास्क आहे हा की सकाळ दुपार संध्याकाळ सुद्रामायसिनच्या आणि त्याचबरोबर दुसऱ्याही गोळ्या खाणे. फार गोळी आहे त्यामुळे डांबरासारखी गोळी दिल्या काळी व्हायला. प्लीज कोणी बोलायचं नाही, मी आधीच सांगते. सगळ्यात पहिला डांबर गोळी खायची. तर आता आपण पाहूया डॉक्टर शामली गोळ्या कशा खातायत. पहिली आहे डांबराची. किती वाटते मला? हा, आणि त्यांना दर घेतल्यानंतर 1-2 तास असं वाटतं की ती श्वासनलिकेत जाते गोळी. सगळ्यात मोठा टास्क आमचा हाच असतो की शामलीला गोळ्या खायला घालणे, कारण स्ट्रॉंगेस्ट शामलीने 4 सलाईन लावून तब्बल 4 सलाईन लावून ट्रिपला ती आलेली आहे. त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी टाळ्या वाजूया. व्यवस्थित छान शूट करून झाल्यानंतर ही बारकी भांडताना 2 कोण दिसलं ते ती नाही बारकी, मी बारकी मी भांडत नाही आहे. या पोरी मला कसं करायला लागलं बघा, मला सेट नाही आलं. वैष्णवी घोरपडेचे आहे. नाही, सगळ्यात नाही, तिचंच आहे, दुसरं कोणच हो, नाही. दाखवा जरा. ओ फेफडे दाखवताना जरा चुकलो मी, मान्य आहे मला, पण कसं बोलायला लागल्यात. अंधार असल्यामुळे आम्ही जरी दिसत नसलो तरी आम्ही आहोत. धप्पा मला कशा दाखवायला ब्युटी. हे तुम्हाला वाटेल मुद्दाम भूकंप वगैरे आला का काय, तर नाही, ते ट्रेनचा धक्के आहे. धप्पा जे आम्हाला सारखं देते गाडीत पण. बारके उठणार आहेस का इथंच राहणार आहेस? एवढं अगं माझं तो उघडतं दाखव. कुठं दाखवल्यास? हे कोण आहे? मी असेल. लिटिल चॅम्प. 2 स्टेशन दूर आहे आमच्या डेस्टिनेशन पासून. फायनली नो नजर प्लीज, नो नजर. ते असं हे नसते काय गोलामध्ये इविल आहे. फायनली गाईज सकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि आम्ही DDU स्टेशनला म्हणजे आमच्या डेस्टिनेशनला फायनली पोहोचलेलो आहोत. आणि हे 4:30 वाजता या पोरींच्यात एवढी एनर्जी आहे की त्यांनी या बॅगवर हे बॅगची रील करायलात गाईज, बॅगची रील. काय बघा, प्लॅटफॉर्म नंबर 2 कृपया ध्यान दीजिए. निव्वळ हिला ट्रेन मध्ये बसल्याचा फील यावा म्हणून ट्रेन एवढी लेट केली. त्याला हाणला असता मी आला. यात्री और कृपया ध्यान दें गाड़ी संख्या 63 चौक ऑरा मायनस स्वातीमुळे आम्हाला मिळणारी रॉयल गाईड. डांबर तोड तरी हे कर. हे आहे अगं मी दिसतच नाही. डांबर काय करायचं.